नमस्कार, वेलकम टू द स्वराज अकॅडमी. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळी ज्या आहेत ते महाराष्ट्राच्या इतिहासामधले आपण बघणार आहोत. एकदम टू द पॉइंट बघणार आहोत की समजा प्रार्थना समाज आहे त्याच्यावरती नेमके आता कसे प्रश्न आले होते ते पण आपण बघणार आहोत. कशावरती फोकस द्यायचा आहे ते बघणार आहोत. नवीन जे विद्यार्थी अभ्यास करतायत की आम्ही पहिल्यांदाच अभ्यास करतोय, आम्ही काय वाचायचं ते पण बघणार आहोत. आम्ही रिव्हिजन करणार आहोत. आता त्यांच्यासाठी पण हे सेशन महत्वाचं आहे. एकनाथ पाटील त्याच्या ठोकळ्यामधून आहे. हे जो ठोकळा आहे एकनाथ पाटील त्याचा ठोकळा, तो म्हणजे एक रेफरन्स म्हणून किंवा एक रिव्हिजन म्हणून आपण वापरू शकतो आणि त्याच्यातून आपण रिव्हिजन करू शकतो. म्हणजे आपलं लिहिण्याचं जे काम आहे ते खूप कमी होऊन जाईल. तर आपण बघूयात आता प्रार्थना समाज, त्याची स्थापना 1867 ला झालेली आहे. वर्ष लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पाठ असलं तरी चालतं. ओके, कारण कशा की प्रार्थना समाज 1867 त्याच्या आजूबाजूच्या जेव्हा गोष्टी येतील तेव्हा आपल्याला त्या मॅच करता येतात. ह्याच्यामध्ये काय की 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये महाराष्ट्रात समाज प्रबोधन करणारी ही एक महत्वाची संस्था आहे. प्रार्थना समाजच्या बाबतीमध्ये नॉर्मल बघितलं की समाज प्रबोधनासाठी होता. अजून डिटेल आपल्याला माहिती त्याच्यात बघायचे कोण कोण व्यक्ती त्याच्यामध्ये होते. ब्राह्मो समाजाचे जे नेते होते केशवचंद्र सेन यांच्या मुंबईतील व्याख्यानावरून प्रेरणा घेऊन काय झालेलं आहे, प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे. तर प्रार्थना समाजाचं कार्य आपल्याला पुढे बघायचंय. पण प्रार्थना समाजाची स्थापना कशी झाली याच्यावरती प्रश्न विचारतात. आणि ब्राह्मो समाजाचे नेते जे आहेत यांचं नाव जे आहे, आता तुम्ही जर जुने प्रश्न बघितले असतील तर ब्राह्मो समाज याच्यावरती प्रश्न आलेला आहे, याच्याबद्दल डिटेल बघायचं आहे. केशवचंद्र सेन यांच्याबद्दल पण डिटेल बघायचं आहे. म्हणजे सरळ प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी ब्राह्मो समाजाचे नेते. आता बरेच जण म्हणतील सर हे खूप आता जुने प्रश्न आहेत किंवा मागे असे विचारत होते, आता डिफिकल्टी लेवल वाढतीये. पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना एवढं तरी कळायला पाहिजे की ब्राह्मो समाज याच्यावरती प्रश्न आहे. म्हणजे मग ब्राह्मो समाजाबद्दल जे जे पुस्तक आपल्याकडे असतील त्याच्यातून आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. किंवा केशवचंद्र सेन असतील यांच्याबद्दल नाव आल्यानंतर त्यांना क्लिक होतं की याच्यावरती प्रश्न आलाय, अरे हा मग कशा रीतीने वाचलं पाहिजे. म्हणजे जर आपण ऍडिशन अभ्यासाची करू ते आपल्याला क्लिक होतं, हा अरे यांच्याबद्दल बघायचंय. ओके, आणि एका शिक्षकाचं तेच काम असतं. ओके, तर आता बघूयात आपण थोडंसं पुढे बघूयात की पुढे याची माहिती बघूयात की प्रार्थना समाजाबद्दल आपल्याला कशाबद्दल पुढे काय काय माहिती आहे ते. ओके, एकदम आपण बघूयात, एकदम ओके कार्यक्रम करून टाकू आणि थोडासा वेळ जाईल. म्हणजे माझं लेक्चर कधी थोडंसं मोठं असतं, 5-10 मिनिटं बाकीच्या पेक्षा, कुणाच्याही पेक्षा. ओके, कशामुळं, कारण मी थोडंसं परफेक्टली सांगत असतो आणि थोडं वेळ घेत असतो. की समजा आता ही स्थापना आहे 31 मार्च 1867, मी म्हणतो हे पाठ पाहिजे. ओके, याच्यावरती प्रश्न आलेले आहेत आणि डेट सुद्धा पाठ पाहिजे. म्हणजे इतिहासामध्ये एवढे मोठे वर्ष दिलेले आहेत, आपण काय पाठ करायला पाहिजे काय नाही, ह्या गोष्टी पाठ पाहिजे. की 31 मार्च 1867 मुंबई येथे जी स्थापना झाली हे पण पाठ पाहिजे म्हणतोय मी. पाठ काय म्हणतोय मी, पाठ पाहिजे. कशामुळं, कॉन्फिडन्स वाढतो आणि ज्यावेळी अशा गोष्टी असतात त्यावेळी आपल्याला त्या परफेक्टली होतात. त्यामुळे स्थापना 31 मार्च 1867 मुंबई येथे स्थापनाच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत, पाठ पाहिजे. आता संस्थापक आणि पहिले अध्यक्ष कोण, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. ओके, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्यावरती पण प्रश्न विचारलाय. हे संस्थापक आहेत आणि पहिले अध्यक्ष आहेत. क्वेश्चन म्हणजे परफेक्ट. 31 मार्च 1867 मुंबई येथे स्थापना, पहिले संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. कन्फ्यूज व्हायचं नाही. प्रार्थना करायला आपल्याला आत्मा लागते असं लक्षात ठेवा ट्रिकनं. कारण की जेव्हा जास्तीत जास्त नावं असतात तेव्हा मग आपला कार्यक्रम होऊन जातो. ओके, आता तुम्ही म्हणले सर मग फक्त संस्थापकात लक्षात ठेवायचे का, नाही, त्याच्यात सदस्य कोण कोण होते याच्यावरती पण प्रश्न विचारतात. आणि इथे सगळा गेम होतो. डॉक्टर राघो भांडारकर, न्यायाधीश रानडे, परमानंद, रामलाल कृष्ण, भाऊ महाजन, वामन मोडक आणि न्यायाधीश चंदावरकर. हे ऍज इट इज त्यांना अद्दन प्रश्न याच्या एक्झाम मध्ये कंबाईन असेल, काही राज्यसेवा मेन्स किंवा पूर्वला एखादा 2 प्रश्न कंबाईन मेन्स नावं विचारली जातात. आणि तुम्हाला चुकवण्याचा चान्स कुठे आहे मी सांगू का, जर समजा तुम्हाला प्रार्थना समाज विचारलं, त्याचा उद्देश विचारला स्थापनेचा किंवा कार्याबद्दल, 90% जनता बरोबर करते. तारीख विचारली तर एक 70% बरोबर, 50% बरोबर आणतील. ओके, हे विचारलं 90% बरोबर आणतील. संस्थापक विचारले 90-95% बरोबर आणतील. पण सदस्य जर विचारले तर 90% चुकू शकतात किंवा 80% चुकू शकतात. बरोबर येण्याचे चान्सेस नाही. कसं काय, राघो भांडारकर, रानडे, परमानंद, रामलाल कृष्ण, भाऊ महाजन, वामन मोडक, चंदावरकर, नाव चुकल म्हणून न्यायाधीश चंदावरकर. झालं ना सर, पण तुम्हाला एक नाही लक्षात ठेवायचं ना, तुम्हाला सत्यशोधक समाजाचे सदस्य, अजून वेगवेगळ्या जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिच्यात लक्षात ठेवायचंय.
मग तुमचा कार्यक्रम होऊ शकतो. ओके, मग तुमचा कार्यक्रम व्हायच्या आधीच मी तुम्हाला सांगालो ना की याच्यावरती प्रश्न आलाय. मग याच्यात जे जे सदस्य होते, आता हे बघा, हे कार्यवाहक म्हणून वेगळेच राहिले, सदस्य वेगळेच राहिले. ओके, तर ह्या गोष्टी आहेत की कुठे डोकं लावायचंय. म्हणून 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक पण असं परफेक्ट, म्हणजे 10 प्रश्न विचारले इतिहासचे तर 100% तुम्हाला 6 ते 7 प्रश्न येतील एकच रेफरन्स ठेवला तर. पण तुम्ही म्हणले 10 पुस्तकं वाचतो, मग हे 2 येणं अवघड आहे. ओके, चला समजलंय. त्याच्यामुळे हे नावं हे बघायचे. आता हे जे राघव भांडारकर वगैरे आहेत तर यांच्या मग तुम्ही थोडीशी नोट्स बनवून त्याचे फुल नेम जर सापडलं का ते पण तुम्ही बघू शकता. म्हणजे सापडलं तर लिहून ठेवत जा, म्हणजे असं सर्चिंग करत बसू नका. ओके, तर हे आहेत. आता न्यायाधीश महादेव गोविंद रानडे, मग हे तुम्हाला माहित पाहिजे. मग एकदा तुम्ही ही लिस्ट करून घ्या आयुष्यात एकदा, मग तुम्हाला लगेच कळून जाईल. ओके, म्हणजे काय होईल की परत टेन्शन येणार नाही. कधी एखादं फुल फॉर्म यानं विचारलं की राघव भांडारकर, ते मराठीत वगैरे विचारतात, इतिहासमध्ये सहसा विचारत नाहीत, पण तरी कॉन्फिडन्स वाटतो की आपल्याला याचा फॉर्म तर राघवचा नाव त्यांचं पूर्ण माहित आहे आपल्याला, किंवा न्यायाधीश रानडे यांचं पूर्ण नाव माहित आहे परमानंद, म्हणजे ज्यांचं माहिती आहे. असं उगीच शोधत बसू नका की सर याचं सांगा त्याचं सांगा, मला नका विचारू. तुम्ही स्वतः वाचत असताना ते नोट डाऊन करून घ्या. ओके, म्हणजे कॉन्फिडन्स वाढतो. ओके, चला समजलं. कार्यवाहक बाळ मंगेश वागळे हे आहेत. ओके, प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं. कुठलं विचारलं होतं रे हे वृत्तपत्र सुरू केलं होतं? सुबोध पत्रिका. सरळ सरळ प्रश्न विचारला जातो की प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी. आता उद्देश पण विचारतात कशासाठी, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात की प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी खालीलपैकी कुठले वृत्तपत्र सुरू केले होते. ऑप्शन तर भरपूर आहेत आणि वृत्तपत्र भरपूर आहेत पेपर. ओके, पण असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र हे खालीलपैकी कुठल्या समाजाच्या प्रचारासाठी केल्यात आलं होतं. हे दुसरा प्रश्न. अजून तिसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कुठले वृत्तपत्र हे प्रार्थना समाजासाठी करण्यात आलं, पण त्याचा उद्देश काय. मग प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी हा शब्द आहे. म्हणजे बघा, इथल्या इथंच मी घुमवलं की 3 प्रश्न बनले. ओके, हे सरळ सरळ प्रश्न होते. म्हणजे तुमचं माइंड असं ऍक्टिव्ह पाहिजे की याच्यावर 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे बिटवीन द लाईन्स जे दिले नाही ते सुद्धा वाचायचं आहे. त्याला म्हणतात वाचन, त्याला म्हणतात रिव्हिजन. ही महत्वाची गोष्ट आहे. चला सर, समजलं. प्रार्थना समाजाची तत्वे काय आहेत, तर एकविश्वरवाद हे त्यांचं तत्व आहे. असं पण विचारतात की खालीलपैकी प्रार्थना समाजाचे कुठलं तत्व आहे, किंवा एकविश्वरवाद हे खालीलपैकी कुठल्या समाजाचं तत्व आहे. मग आता प्रार्थना समाजाचं वाचलं, लगेच दुसऱ्या समाजाचं कंपॅरिझन मध्ये वाचायचं. म्हणजे प्रार्थना समाज पूर्ण वाचला, लगेच दुसरा समाज, मग बघायचं याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे, लगेच कळून जातो तुम्हाला. त्याच्यामुळे आता भ्यायचं नाही, एवढं लक्षात ठेवावं लागायचं अजिबात नाही. ओके, तर पुढे काय, अवतार संकल्पना चुकीची आहे असं त्यांनी म्हटलं. ही महत्वाची संकल्पना. प्रार्थना समाज काय म्हटलं की अवतार संकल्पना चुकीची आहे असं त्यांनी सांगितलंय. मग तुम्ही विरोध करत बसायचं नाही, आहे ना, समजून घ्यायचं. आपलं काम काय, विद्यार्थ्याचं पहिले पोस्ट मिळवणं, मग बाकी जनतेचं सेवा किंवा नंतरच्या गोष्टी लागल्यानंतर. ओके, उगीच आता डिबेट करत बसली, भांडले 2 जण की आर्य समाज आणि प्रार्थना समाजाबद्दल दोघांचा वाद झाला, ते काही त्याला घेणं देणं नाही त्याच्याबद्दल. उगीच असं वाद करायचं नाही, समजून घ्यायचं पहिले काय काय गोष्टी आहेत. कारण की एकच गोष्ट आता तुम्ही इथंच भांडत बसले तर पुढचे तुम्ही वाचणारच नाही. आर्य समाज, वेगवेगळे जे काही सत्यशोधक समाज, तर वाद घालायचा नाही, पहिल्यांदा शांतपणे समजून घ्यायचं. ओके, मूर्ती पूजा हे थोतांड आहे असं त्यांनी म्हणलंय. ओके, तर ते त्यांच्याबद्दल आहे. प्रार्थना समाज ते असं म्हणतंय, त्याबद्दल लक्षात ठेवायचं. एकविश्वरवाद, मूर्तीपूजा आणि हे काय अवतार संकल्पना चुकीची असं त्यांनी म्हटले. ठीक आहे, चला आता पुढे अजून नावं आली. जेव्हा नावं येतात थोडंसं कन्फ्युजिंग आहे, ते पहिल्या वेळेस लक्षात राहत नाही. ते तुम्ही असो का मी असो किंवा कुणी पोस्ट होल्डर, त्याला लक्षात राहत नाही पहिल्यांदा. तो मल्टिपल टाइम रिव्हिजन करत राहतो. ओके, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून पुढील व्यक्तींची धार्मिक सुधारणामध्ये काय केले, त्यांनी कार्य केलेलं आहे. हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं. आता हे मी वाचून घेणं गरजेचं नाहीये. ओके, मी त्याला स्किप करून टाकतो कारण हे तुमचं काम आहे. ओके, तर हे नावं लक्षात ठेवायची. याच्यावरती दनादन प्रश्न येऊ शकतो. इकडे बघा, हे जे नाव आहेत का इथपर्यंत, त्याच्यावरती सरळ सरळ प्रश्न येतो. कशामुळं मी परत सांगतोय की ते कन्फ्युजिंग पार्ट आहे. एवढे नावं लक्षात ठेवणं अवघड आहे. मग तुम्ही म्हणाल कसं, तर तेवढे नावं पाठ करत बसायची का? अजिबात नाही. तुम्ही ज्यावेळी पूर्ण इतिहास समजून घ्याल, म्हणून मी म्हटलं की त्याची डेट लक्षात ठेवायची आणि त्याच्यावरून तुम्हाला हे नावं पण लक्षात येतात. ओके, प्रार्थना समाजाच्या प्रबोधनातील काय त्यांचं योगदान आहे. ओके, प्रार्थना समाजाचे प्रबोधनातील योगदान काय, प्रार्थना समाजाचे सदस्य कुठले, नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग या संस्थेची स्थापना करून मजुरांची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. काय केलाय रे, याचा काय प्रयत्न, कशाबद्दल केलाय. ओके, काय कोणी प्रार्थना समाजाचे कोण आहेत रे, हे सदस्य आहेत. म्हणजे प्रार्थना समाजाच्या सदस्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारतात. बरं, कोण आहेत ते, नाम जोशी. मग यांनी काय केलंय, सोशल सर्व्हिस लीग, काय सोशल सर्व्हिस लीग SSL. ओके, याची काय केली, स्थापना केली आहे. बरं, बोमला स्थापना केली
पण याचा उद्देश पण पाहिजे ना. उगी स्थापना केली, हा मला पाठ आहे सर की सोशल सर्व्हिस लीग यांनी स्थापन केली. मी म्हणलं कशासाठी, 4 ऑप्शन दिले. सर वाचलत नाही, मला वाटलं प्रश्न विचारत नाहीत काही की. विचारला कशासाठी, मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी. ओके, त्याच्यासाठी संस्था स्थापन करून त्यांनी काय केलं. ओके, समजा कोणी विचारलं की नामो जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली, काय केलं त्याने सोशल, एका वाक्यात सांगायचंय. तर हे मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी काय केले तर प्रयत्न केलेत, ही महत्वाची गोष्ट आहे. ओके, म्हणजे बायनूट कळलं पाहिजे कसे प्रश्न येतील काय. आणि असा ज्यावेळी तुम्ही अभ्यास कराल का, अरे लय मजा येते. जेव्हा तुम्ही म्हणाल, भले तुम्हाला हे नाव लक्षात राहील झाली वरचे हे सदस्य हे की नामो जोशी आहेत सर, हे भांडारकर आहेत, हे आत्माराम पांडू तरखडकर आहेत, हे वामन आबा मोडक आहेत सर, पहिल्या 5-10 वेळ लक्षात राहणारच नाही. पण मल्टिपल टाइम तुम्ही असा विचार कराल, मल्टिपल टाइम तुम्ही जुने प्रश्न वाचाल, तुमचं माइंड ऍक्टिव्ह होत आहे की हे आहेत रे, आता हे नामो जोशी आले बघा, इथं पण नाव आहेत लगेच. हे आयुष्यभर सोशल सर्व्हिस लीग, नाम जोशी, तरखडकर, वामन मोडक, चंदावरकर, हा असं पटपट लक्षात राहतंय. ओके, राहतंय, आठवतंय, मी गॅरंटी देतो आठवतंय. पण कधी तुम्ही असं प्रेमानं वाचताल तर. ओके, चला पुढे जाऊयात, पटापट घेऊयात. प्रार्थना समाज. ओके, योगदान झालेलं आहे. 1911 साली, ओके, 1911 साली नामो जोशी यांनी मुंबई येथे सोशल सर्व्हिस हायस्कूल सुरू केले. सोशल सर्व्हिस लीग कशासाठी, मजुरांच्या स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न, आणि सोशल सर्व्हिस हायस्कूल सुरू केलेलं आहे. ओके, 1922 साली या संस्थेत रात्रशाळा सुरू झाली. ओके, ठीक आहे, चला पुढे. आणि या संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1.5 वर्ष विद्यार्थ्यांना शिकवले. वाह, इथे प्रश्न येऊ शकतो, सरळ सरळ प्रश्न येतो की खालीलपैकी कुठल्या हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1.5 वर्ष विद्यार्थ्यांना शिकवले. सरळ प्रश्न. ओके, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, आणि हे 3 100% यांच्याबद्दल पूर्ण माहिती पाठच पाहिजे. आणि अजूनही महापुरुष आहेत, पण सध्या पहिली प्रायोरिटी अभ्यास करत असतात 3 हे 100% यांच्याबद्दल. आणि याच्या आजूबाजूचे जे काही समजा आता उदाहरणासाठी समजा 1922 आहे समजा उदाहरणासाठी, त्याच्या आजूबाजूला जे वर्ष आहेत त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घ्यायची आहे. ओके, म्हणजे असे भरपूर महापुरुष आहेत, सध्या 3च नाही असं म्हणतोय, पण एक तुम्हाला कळतं की 3 महापुरुषाचे सगळे डेट वेट सगळे प्रश्न बघून परफेक्ट करून घ्यायचं. मग मी अजून 1-2 सांगून टाकतो, की अजून टप्प्याटप्प्याने मी सांगतो की कुण्या महापुरुषावरती किती प्रश्न येतात. बाकी त्यांचं आचरण वगैरे सगळं आपण घ्यायचंच आहे, ते त्यांच्या व्हिडिओमध्ये बोलतो. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती व्हिडिओ टाकेल तेव्हा मग पूर्ण त्यांच्याबद्दल डिटेल आपण बघूयात. पण सध्या प्रश्न इथे येऊ शकतो. ओके, चला पुढे काय, 2022 साली या रात्रशाळेची शताब्दी संपन्न झाली. ओके, म्हणजे एखाद्या वर्षाला 100 वर्ष पूर्ण झाली एखाद्या गोष्टीला. ओके, तर प्रश्न विचारतात. 25 वर्ष झाले एखाद्या गोष्टीला प्रश्न विचारतात. 50 वर्ष झाले, 75, 100, 125, 150, 175, 200 असं विचारतात. त्यामुळे लक्ष ठेवायचं. ओके, कधी काय झालंय ते. ओके, चला पुढे बघूयात आपण. ओके, पुढे बघूयात एकदम टप्प्याटप्प्याने. नामदार गोखले यांनी देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशानं भारत सेवक समाजाची स्थापना केली. ही संस्था स्थापन केली आणि मजुरांसाठी मुंबईत रात्रशाळा सुरू करण्यात आल्या. ओके, हे भारत सेवक समाज म्हटलं की कोण, नामदार गोखले. बस हे असं पाठच पाहिजे की भारत सेवक समाज. ओके, कशासाठी, देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याचा काय रे उद्देश. आता मला सांगा, बघा मी तुम्हाला सांगतो की अंडरलाईन कसं करायचंय. ओके, अंडरलाईन कुठं करायचं कळत नाही ना, इकडे बघा कसं करायचंय. भारत सेवक समाज याला असं बॉक्स करायचा, उद्देशला गोल करायचं आणि नाव कोरडे नामदार गोखले. ह्या 3 गोष्टीवरतीच अंडरलाईन करायचं, गोल करायचं. कसं, हे बघा भारत सेवक समाजला बॉक्स केला, याला उद्देशला गोल केलं आणि नाव. तुम्ही म्हणता कशामुळं, भारत सेवक समाज स्थापना कोणी केली रे, नामदार गोखले. आणि ही स्थापन केली, उद्देश काय होता, उद्देश आपल्याला लगेच कळेल, उद्देश उरलेला. सगळंच अंडरलाईन करत बसायचं का नाही, 3च गोष्टीला अंडरलाईन केली. फक्त तुमचा माइंड एवढा ट्रेंड होईल, पहिल्या वेळेस वाचनाला तुमचा माइंड ट्रेंड नसणार, पण मी तुला 5 वेळेस तुम्ही जिथे अंडरलाईन कराल ते पहिल्याच अटेम्प्टला सांगतो की पहिल्याच वेळेस अंडरलाईन कुठं करायची. आणि याच्यावरती ऑलरेडी प्रश्न आलाय, क्वेश्चन करा त्याला असं, या 2 गोष्टीवरती. संपला कार्यक्रम. ओके, संपला कार्यक्रम. जिथं प्रश्न तिथं अंडरलाईन, पण जे महत्वाचं आहे जे सोप्यालाच अंडरलाईन करायची नाही. ओके, चला पुढे काय, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी डिप्रेस्ड क्लास मिशनची संस्था स्थापन केली. याच्यावरती प्रश्न विचारलाय, डेट पण लक्षात ठेवू शकता, निदान 1906 लक्षात ठेवा. किंवा डिप्रेस्ड क्लास मिशन ही संस्था कोणी स्थापन केली, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. उद्देश अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. डिप्रेस्ड क्लास मिशन त्याची स्थापना, ही एक संस्था आहे.
तिचं वर्ष लक्षात ठेवा, कोणी स्थापन केली ते आणि त्याचा उद्देश. ओके, एक वेळ वर्ष नाही राहिलं तरी लागतं, पण एखाद्या वेळेस विचारू शकतात, पटकन प्रश्न विचारला तर निदान 1906 तरी लक्षात असायला हवं. ऑक्टोबर वगैरे एखाद्या वेळेस नाही लक्षात राहिलं तरी हरकत नाही, पण ठेवलं तर चांगलीच गोष्ट आहे, कारण की याच्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारला आहे की डिप्रेस्ड क्लासेस मिशन. ओके, थोडंसं म्हणजे बोलताना होतं थोडं, क्लास नाही तर क्लासेस आहे. ओके, थोडंसं कळून जातो तुम्हाला. ओके, चला. प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम काढण्यात आला, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की अनाथ बालकाश्रम खालीपैकी कुठल्या समाजाच्या माध्यमातून काढण्यात आला, कुठे काढण्यात आला. त्याच्यामुळं एकदम थोडंसं परफेक्ट. आता बघा ना किती वेळ लागतोय, किती वेळ झाला तुम्हाला मी शिकवतोय. ओके, जवळपास आता 15 मिनिटं झाली बघा. ओके, 15 मिनिटं झाले मी तुम्हाला शिकवायलो. आता परफेक्ट कार्यक्रम आहे. ओके, एक महत्वाची गोष्ट आहे. चला पुढे बघूयात आपण आता. चला पुढे. पुण्यात आर्य समाज. पुण्यात आर्य महिला समाज ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था सुरू करण्यात आली. आर्य महिला समाज कुठं? पुण्यात. महत्वाची गोष्ट आहे. असं विचारलं जातं आर्य समाजाच्या बाबतीत. प्रार्थना समाजाबद्दल शंकांचे निरसन करण्यासाठी महादेव गोविंद रानडे ओके यांनी थेस्ट कन्फेशन ऑफ फेथ, 21 वराची निष्ठा ही काही निबंध काय त्यांनी लिहिला. ओके, असं इकडे बघा, हे याच्यात महादेव गोविंद रानडे निबंध आणि 21 वराची कैफियत, किंवा त्याला इंग्लिशमध्ये ते नाव आहे. सरळ तीनच गोष्टी क्लिक झाल्या पाहिजे. नोट्स काढायच्याच नाहीत आपल्याला, कारण की ऑलरेडी पुस्तकात लिहिलंय, पण लगेच क्लिक झालं पाहिजे. 21 वराची कैफियत, महादेव गोविंद रानडे निबंध, संपला कार्यक्रम. बाकी इंग्लिशमध्ये त्याचं नाव म्हणजे क्लिक. आपण म्हटलं 21 वराची कैफियत रानडे, संपला कार्यक्रम. एवढंच. याच्यामुळे काय होतं? परफेक्शन होतं. परफेक्शन एकदम टू द पॉइंट आपण बोलतो, टू द पॉइंट लक्षात राहतं, आणि जास्त असं टेन्शन नाही घ्यायचं की इतिहासात लईच वर्ष आहेत, इतिहासात लईच नाव आहेत. मी काय म्हणतोय, एक रेफरन्स 10 ते 20 वेळा ते परफेक्ट झालं सर, मग दुसरं घे. ओके, नाही तर ऍडिशन करत राहा. मग टप्प्याटप्प्याने समजा प्रार्थना समाज आहे, तुला 100% कळलंय ना, मग सगळे समाज झाले ना, मग प्रार्थना समाजावरती आहे, त्याच्यात ऍडिशन कर. मग सत्यशोधक समाज, मग आर्य समाज, नंतर ऍडिशन करत राहा. पण पहिले निदान ते सगळे समजून तर घे. आपलं आधीच आहे प्रार्थना समाज वाचलं लगेच दुसऱ्या पुस्तकातून, मग याला आर्य समाजाच माहित नाही, याला सत्यशोधक समाज कधी स्थापन झाला याची तारीख माहित नाही, मग चुकता तुम्ही. ओके, म्हणजे मी तुम्हाला असं कमीपणा सांगत नाहीये, मी तुम्हाला अनुभव सांगतोय की पहिले हे करा. आणि इतिहासला जास्त मटेरियल वापरणाऱ्या माणसाचा इतिहास होऊन जातो, तो इतिहासात दिसत नाही. मग ओके, इतिहासात राखायचं असेल किंवा इतिहासात आपलं नाव व्हायचं असेल तर मग इतिहास कमी वाचायचा, पण ते परफेक्ट वाचायचा. ओके, आता भरपूर वाचलंय आणि मग सत्यशोधक समाजाची स्थापना माहित नाही, प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली रे, कुठे झाली की माहित नाही, मग काय फायदा आहे. ओके, एक न धड भाराभर चिंधी असला कार्यक्रम होऊ द्यायचा नाही. चला, या समाजानं हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी अस्पृश्यता निर्मूलन, विधवा पुनर्विवाह, विधवांचा पुनर्विवाह. ओके, एकदा लग्न झालं काय करणार, नवऱ्याची डेट झाली, दुसरा विवाह लावून देण्यात, किंवा स्त्री शिक्षण. ओके, बालविवाहास विरोध, बरं, बालविवाह विरोध इत्यादी धर्मसुधारांना प्राधान्य दिलं. ओके, प्रार्थना समाजानं काय काय केलं, कार्य विचारतात. ओके, याच्यावर थोडं डोकं लावायचं एकदा, की स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन. मग हे परीक्षेत असे 4 ऑप्शन दिले, मग ऑल सहसा उत्तर असते, पण ह्या गोष्टी नीट वाचायच्या. ओके, हे महत्वाचं आहे. समजा इथं बालविवाहास विरोध आहे, तर याने बालविवाहास प्राधान्य असं वाक्य दिलं तर 99% देणारच नाहीत. पण नीट वाचायचं, डोकं ठिकाणावर ठेवून वाचायचं परीक्षेत, किंवा जुने प्रश्न नीट वाचायचे, मग तुम्हाला कळतं काय हे महत्वाचं आहे. याचं 99% जनता ऑल उत्तर ठेवतात ते, पण नीट थोडंसं लक्ष ठेवायचं. याच्यात भलताच असा ऑप्शन त्यांनी टाकू नये की सहजच चुकला, मी सिली मिस्टेक केली, असलं होता कामा नाही. ओके, चला, जमला कार्यक्रम. त्याच्यानंतर काय, प्रार्थना समाजाने भारतातील ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले. आता जर असा प्रश्न विचारला की प्रार्थना समाजानं ब्रिटिश सत्तेला विरोध केला, त्यांनी क्रांतिकारी त्यांच्या विरुद्ध आंदोलन केले, चुकीचं विधान आहे का नाही. मग आता आपल्या लक्षात यायला पाहिजे, आता हे जर विधान दण करून उचललं परीक्षेत टाकलं, तुम्ही त्याला चूक करता. पण इथं काय त्यांनी समर्थन केले म्हटले, केले. ब्रिटिश परीक्षेत आपल्याला वाटतंय आपला देशप्रेम जागा येतंय, व्हायलाच पाहिजे, पण ते प्रश्नाच्या आडवं येऊ नये असं. ओके, देशाबद्दल आदरच पाहिजे, विषयच नाही. देशाबद्दल कोणी आगाव बोलत असेल, तानफाड फोडायचं आपण त्याचं. ओके, त्याच्याबद्दल वादच नाही. पण आपल्याला वाटतं की नाही रे, नसेल समर्थन केलं, मग ते नाही रे असलो, ते परीक्षेत ते 30 सेकंदात डोकं हे करण्यापेक्षा आता नीट वाचायचं. प्रार्थना समाज त्यांनी असं केलंय. मग मित्राला किंवा विचारायचं वाटल्यास की प्रार्थना समाजाला भारतातील ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलं होतं. ते म्हणते ओके. ओके, पण जास्त विचारायचे नाही, कन्फ्युजन होतं. ओके, क्लिअर झालं. आता काय की मर्यादा बघायच्यात आपल्याला, की प्रार्थना समाजाच्या बुद्धिजीवी व विचारवंत नेत्यांना जनतेशी जवळीक साधता आली नाही, ही पण महत्वाची गोष्ट आहे.
ओके, की त्यांना जवळीक साधता आली नाही जनतेशी, त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट वगैरे असं त्या पद्धतीने नाही करता आलं. ओके, ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. ओके, कारण की हे कशामुळे महत्वाचं आहे, एक जनरल सांगायचं जरा, हे कशामुळे महत्वाचं आहे की नॉर्मल ज्या गोष्टी आहेत की आपल्याला या गोष्टी आता वाचायच्यात कशामुळे, की आपल्याला पण जनतेशी जवळीक आली पाहिजे, ही इतिहासातून शिकायची गोष्ट आहे. त्यांनी ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलं, पण डिटेल त्यावेळी तुम्ही वाचाल मग कशामुळे केलं काय असं आहे, म्हणजे ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलं, अरे बाबा लईच वाईट होते, नाही, काही गोष्टी असतील, त्यांच्या डिमांड असतील, त्याच्यावर समजून घ्यायचं की आता बदलू शकतो का आपण, असलो आता बदलून टाकतो. इतिहास बदलता येत नसतो. ओके, इतिहास आहे तो आहे. ओके, चला, या समाजाच्या अनुयायांच्या वर्तनात व कृतीत विसंगता असल्याने हा समाज हिंदू धर्मीयांना आपल्या कार्यात पूर्णपणे सहभागी करू शकला नाही. बरोबर, याच्यात काय होते, अरे काय कृतीत आणि याच्यात विसंगती होती. ओके, त्याच्यामुळे ह्या पण गोष्टी माहित पाहिजे की प्रार्थना समाजाबद्दल आपल्याला त्या गोष्टी माहित पाहिजे, कुठे काय काय होय आहे ते. ओके, महादेव गोविंद रानडे, आता पूर्ण नाव रानडे, न्यायाधीश रानडे होतं पहिल्यांदा, तर तुम्हाला सांगितलं की महादेव गोविंद रानडे, असंच म्हणायचं, न्यायाधीश महादेव गोविंद रानडे. कशामुळं, कॉन्फिडन्सही वाढतो आणि शॉर्टकट बोलायची सवय लागत नाही. परीक्षेत पूर्ण नाव हे नाही दिलं, समजा नाव दिलं, मग विचारला एखादा प्रश्न, मग चुकत नाही. ओके, चला, बाकी काय यांनी काय केलंय, महादेव गोविंद रानडे यांनी ह्युमनाइज, मानवता, समानता, आध्यात्मिकता या 3 शब्दात प्रार्थना समाजाच्या वैचारिक व भूमिकेचे व कार्याचे काय केलेले स्पष्टपणे त्यांनी सांगितले की प्रार्थना समाजाची काय भूमिका आहे, ते वैचारिक काय भानगड आहे. तर त्यांनी सांगितलं की मानवता, समानता आणि आध्यात्मिकता या 3 गोष्टी त्यांनी या गोष्टी म्हणजे या 3 शब्दामध्ये त्यांनी प्रार्थना समाजाची जी विचार आहेत की त्यांची जी कृती आहे ते पूर्णपणे स्पष्टपणे मांडले. 3च शब्द, हे 3 शब्द पण लक्षात ठेवा. कशामुळं, ऑप्शन 3 बनायलेत, समानता हे मानवता, समानता आणि आध्यात्मिकता, चौथा ऑप्शन ऑल ऑफ द वरीलपैकी सर्व, ऑल ऑफ द अबो. मग व्हायला का नाही प्रश्न, मग असाच प्रश्न सहज होऊ शकतो. ओके, म्हणजे हा प्रार्थना समाज समजून घेण्यासाठी कुठे कुठे काय काय वाचायचंय, काय काय सोडून द्यायचंय हे आपण परफेक्ट पद्धतीने बघितलेलं आहे. याच्या बाहेर काही आहे का, काहीच नाही याच्या बाहेर. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. चला, ठीक आहे, आता आपल्याला सत्यशोधक समाजाबद्दल बघायचं आहे की सत्यशोधक समाज किंवा त्याची स्थापना कधी झाली आहे किंवा याच्याबद्दल नेमके प्रश्न कसे विचारले जातात, पूर्ण डिटेल आपल्याला माहिती बघायची आहे. ओके, याच्यामध्ये बघूयात आपण की आता सत्यशोधक समाज, तर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली आहे तर याच्यावरतीच पहिला प्रश्न विचारला जातो. म्हणजे सरळ सेवेच्या हे असतील, एक्झाम असतील, MPSC असेल, कंबाईन असेल, कुठली पण असेल, जिथे इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास किंवा सत्यशोधक समाज, त्याच्यावरती प्रश्न 24 सप्टेंबर म्हणजे 24 सप्टेंबर 1873 डेट सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे 23 पण लक्षात ठेवा, 24 पण लक्षात ठेवा. 24 सप्टेंबर 1873 काय 1873 म्हणजे 24 पण लक्षात ठेवा, सप्टेंबर पण लक्षात ठेवा आणि 1873 पण लक्षात ठेवा. डॉट, याला असं क्वेश्चन करू शकता. ओके, एकनाथ पाटील त्याच्या ठोकळ्यामधून आपण ते बघतोय, त्याच्यामुळे नोट्स काढण्याचं तुम्हाला काम नाही, लिहायची गरज नाही, लेपटकन तुम्ही तो ठोकळा घेतला असेल, रिव्हिजन होऊन जातो. ओके, पुढे काय काय बघायचं आता सत्यशोधक समाजाबद्दल. शूद्र अतिशूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी व धार्मिक, इकडे बघा हे महत्वाचं आहे बरं. ओके, शूद्र अतिशूद्र यांची स्थिती सुधारण्यासाठी, ओके, धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशानं, आता हे अंडरलाईन करत असताना काय करायचं इकडे बघा. ओके, मी तुम्हाला सांगतो अंडरलाईन कुठे करायची का काय करायचंय. सत्यशोधक समाज, त्याची स्थापना, इथे डेटला अशी अंडरलाईन, इथे क्वेश्चन, आणि इथे काय, इथे फक्त उद्देश जे आहे का याला क्वेश्चन करायचं, बस संपला कार्यक्रम. ओके, कळलं त्याला. कशामुळं, सत्यशोधक समाज, ओके, कोणी स्थापना केली, महात्मा ज्योतिबा फुले यांनी. ओके, आणि डेट पाठ पाहिजे. ओके, आणि काय हे वाचलं, शूद्र अतिशूद्र यांची स्थिती सुधारणा करण्यासाठी, धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशानं महात्मा फुलेंनी 24 सप्टेंबर 1873 पुण्यामध्ये, कुठे हे पण लक्षात ठेवा, प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये, सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यामध्ये, पुणे तिथे काय उणे. ओके, याची हे आहे स्थापना आहे. ओके, कळलंय काय काय लक्षात ठेवायचंय. तारीख पण 24 सप्टेंबर 1873 पुण्यात, कोणी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी. ओके, उद्देश काय, आता उद्देश इथं काय काय उद्देश आहे स्थापनेचा ते पण दिला इथं, ते पण आपण वाचू आता. की धर्मभेदमूलक विद्वेष, जातीभेद निर्मूलन, उच्च नीच भाव, स्त्री दास्य, हिंदू धर्मातील मूर्तीपूजा व संस्कृत भाषेतील कर्मकांड यांचा समूळ उच्चाटन, याच्यामध्ये सगळ्या गोष्टीच्या वाईट गोष्टी आहेत
त्या संपवण्यासाठी सत्यशोधक समाज याची उद्देश पण महत्वाचा आहे. ओके, हे सरळ सरळ परीक्षेत देतात की विधान खालीलपैकी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कुठल्या उद्देशाने झाली. मग ABCD किंवा 1 2 3 4 चौथा ऑप्शन ऑल ऑफ द अबोव, म्हणजे तेवढ्यासाठी. ओके, समजलं. चला पुढे काय की सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी किंवा ब्राह्मणाचे कसब शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या तत्वांबद्दल. ओके, आता असा पहिलेच प्रश्न विचारला जातो की बाबा सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ किंवा जे काही लेखन आहे हे खालीलपैकी कुणाचं आहे बाबा ग्रंथ, किंवा गुलामगिरी आहे सत्यधर्म व गुलामगिरी किंवा ब्राह्मणाचे कसब याच्यावरती प्रश्न आलाय, शेतकऱ्यांचा आसूड हे आहे ना, याच्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारले. म्हणजे सरळ सेवा असू देत किंवा काही असू देत, प्रश्न हमखास आहेत. आणि जिथं प्रश्न आहेत, आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला माहित आहे जुने विद्यार्थी असतील माहित आहे, पण ही तारीख तुमची विसरू शकते ना तुम्ही जुने असले तरी. ओके, मग ती तुम्ही रिवाइज करायची, बाकी वाचून घ्यायचं काम. ओके, चला. आणि हे महत्वाचं आहे बा कुठल्या कुठल्या याच्यामध्ये सत्यशोधक समाजाबद्दल महात्मा फुले यांनी त्याच्या तत्वाचं विवेचन केलंय. मग हे निदान 2-3 नावं जे आहेत हे थोडीशी लक्षात ठेवा. ओके, चला पुढे काय सत्यशोधक समाज ही समाज सुधारण्याची महाराष्ट्रातली पहिली चळवळ आहे. ओके, ही पण एक गोष्ट लक्षात ठेवू शकता. ओके, तात्याचा ठोकळा आपण बघतोय. आता सत्यशोधक समाजाने ग्रामीण भागात शाखा स्थापन करून साप्ताहिक सभेतून जनजागृती केली. ओके, वाचण्याचा भाग आहे की सत्यशोधक समाजाने काय केलेलं आहे, ग्रामीण भागामध्ये साप्ताहिक सभा त्यांनी घेतल्या. ओके, ग्रामीण भागात ही महत्वाची गोष्ट आहे. ओके, शाखा स्थापन केल्या आणि तिथे साप्ताहिक सभेतून काय केलं, जनजागृती केली त्याने. ओके, जेव्हा तुम्ही डिटेल तुम्ही वाचाल त्याच्याबद्दल तुम्हाला पुस्तकातून असेल, पाटाळ सर असेल किंवा अनिल कटारे सर असतील, जे काही पुस्तकं असतील किंवा मार्केटमधलं कुठले अजून एखादं पुस्तक असेल महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्याबद्दल तुम्ही डिटेल वाचू शकता. पण नॉर्मल एक रिव्हिजन सेशन आपण याच्यातून घेतोय. कीर्तन, पोवाडे, प्रवचन या लोकशाहीच्या माध्यमातून अनिष्ट सामाजिक प्रथांवर त्यांनी काय केली, टीका केली. कुठल्या माध्यमातून, कीर्तन असेल, पोवाडे, प्रवचने. आता तुम्हाला काय सर हे वाटलं की कळायले की काय असं हे आहे, म्हणजे त्यांनी कीर्तन, पोवाडे, प्रवचने म्हणलं की सोपं आहे. पण असा प्रश्न अजून गुगली येऊ शकतो की कीर्तन, पोवाडे, प्रवचने या लोकशाहीच्या लोकशिक्षणाच्या माध्यमातून अनिष्ट सामाजिक प्रथांवर खालीलपैकी कुठल्या समाजाने टीका केली. ओके, मग ते ऑप्शन प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज आणि अजून एखादा ऑप्शन. मग कन्फ्युजन होतं. तुम्हाला आता वाचताना बरं वाटेल काय सर सोपं आहे, नाही म्हणजे वाचण्यासाठी. तेव्हा ते केलं ते महान कार्य आहे. ते कार्याबद्दल मी बोलत नाही. कोणी म्हणेल की काय काही सोपं आहे, म्हणजे ते कार्य जबरदस्त आहे त्याच्याबद्दल वाद नाही. ते आपल्यासारखेला आता शक्य पण नाही. त्या काळात इतकं महान व्यक्तिमत्व महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, एकदम त्यांनी शिक्षण दुसऱ्यांना देण्यामध्ये त्यांनी प्रयत्न केले. आता आपण आजच्या महिला शिक्षण शिकू शकले नसत्या. त्यांनी जर तितक्या ते कष्ट घेतले नसते, त्यांनी टीका सहन केली नसती, तर आज आपण नसतोच याच्यावरती. मुलं एवढी शिकू शकली नसते. मुलांना वाटेल की मुली नसत्या शिकल्या तर जाऊ द्या, त्यांचं मुलींसाठी श्रेय नाही, आपल्यासाठी पण त्यांनी एवढे प्रयत्न केले म्हणून आपण एवढ्या चांगल्या शिक्षण घेऊ शकतो. मुलींनी तर आहेत, मुलींसाठी पण त्यांनी हे केलेलं, किंवा बाकीच्या पण सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्या पण आहेत. ओके, म्हणजे उगीच बरेच जण टीका करत राहतात की असं या महापुरुषाला बोल, त्या महापुरुषाला बोल. ठीक आहे, प्रत्येक महापुरुषाला आपण त्याच्या चांगल्या गोष्टी घ्यायलाच पाहिजे आणि त्या चांगल्या गोष्टी आचरणात आणायला पाहिजे. ओके, आपण एवढे शहाणे नाही झाले पाहिजे की या महापुरुषाचं हे चुकलं, त्याचं हे चुकलं असेल. काय प्रत्येकाचं चुकतं, माणूस आहे तिथं चूक होते. पण त्यांनी जे महान कार्य केले ते बघ ना बाबा. तू आधी चुका झाल्या असतील, ठीक आहे, बघू आपण चुकांचं, पण तू पहिले जे चांगलं काम केलंय त्यांच्याबद्दल तर बघा आधी असलं काम झालेलं आहे. त्याच्यामुळं जे आपल्याला आचरणात आणता येईल तेवढं जमतंय ना, आपली जेवढी लायकी तेवढं घ्या. ओके, त्या पद्धतीने आहे. चला पुढे काय सत्यशोधक समाजापासून प्रेरणा घेऊन छत्रपती शाहू महाराज, ओके, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाची क्रांती केली. असाही प्रश्न सरळ विचारला जाऊ शकतो. आणि या समाजाच्या कार्यापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितोद्धाराची प्रेरणा घेतली. ओके, हे सरळ प्रश्न विचारतात. आता ज्यावेळी तुम्ही पूर्ण इतिहास वाचत असाल तुम्हाला लगेच क्लिक झाला असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, शाहू महाराज, म्हणजे इंटरलिंक असतात. हे सगळे महापुरुष एकमेकांना असे इंटरलिंक आहे. त्यांचं कार्य मग ते पूर्ण इतिहास वाचत असताना इंटरलिंक होतं. आता मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही कारण की रिव्हिजन सेशन आहे आपलं. ओके, ते महत्वाची गोष्ट आहे. पण तुम्हाला क्लिक होतं की हे जे 3 आता नाव आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुले एकदम इंटरलिंक, हा यांचं याच्याशी काय काम होतं, कसं इंटरलिंक, मग लगेच तुमचं माइंड सांगते की ओके असा कार्यक्रम आहे, असा आहे, समजून घेऊ आपण. ओके, त्याच्यामुळे इतिहासात म्हणजे कमी वाचायचं पण परफेक्ट वाचायचं. ओके, 1885 मध्ये
फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या वतीनं पुण्यात मिरवणूक काढून काय केलं, सामान्य जनतेला एकत्र आणलं. ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. कधी? 1885 मध्ये. ओके, तर ही एक महत्वाची गोष्ट की सत्यशोधक समाज, याच्याबद्दल आपण पूर्ण गोष्टी बघितल्यात, तरी एका मिनिटात आपण पूर्णपणे एकदा रिवाइज करूयात. म्हणजे काय होईल की आपल्याला कळून जाईल की कशा कशा रीतीनं सत्यशोधक समाजाबद्दल होतं एकाच याच्यात. की तारीख काय? सत्यशोधक समाज, त्याची तारीख, स्थापना आहे 24 सप्टेंबर 1873. ओके, शूद्र अतिशूद्र यांच्या सुधारण्यासाठी वगैरे वगैरे त्यांच्या उद्देशानं त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये स्थापना केली. ओके, आणि बाकीचे त्यांचे ग्रंथ हे असतील. ओके, कशा रीतीनं काय सत्यशोधक समाज. आता सत्यशोधक समाजामध्ये पण भरपूर व्यक्ती कामाला होते. ओके, ते पण आपल्याला बघायचं आहे. ओके, ती एक महत्वाची गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर आपण बघू की सार्वजनिक सभा. ओके, 1870. ओके, सार्वजनिक सभा कधी झाली याची पण डेट लक्षात ठेवा. स्थापना कधी झाली? 2 एप्रिल 1980. कुठे झाली हे महत्वाचं आहे, पुणे. पण 1867 मध्ये ही पुणा असोसिएशन या नावाने स्थापन झाली होती, असा प्रश्न दणकन विचारलेला आहे. सपाच की याचं नंतर कशात रूपांतर झालं, ही कधी होती? 1867 ला. 1870 ला त्याचं कन्व्हर्जन झालं सार्वजनिक सभेमध्ये. डेट्स लक्षात ठेवा. ओके, दणकन प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपण मागच्या याच्यामध्ये आता बघतोय की हे काय सत्यशोधक समाज, तर त्याच्याबद्दल अजून डिटेल वाचायचंय, थोडंसं कमी आहे त्याच्या ठोकळ्यामध्ये. डिटेल प्रश्न विचारतात, पण सध्या आहे तेवढं आपण परफेक्टली करतोय. ओके, संस्थापक कोण होते या सार्वजनिक सभेचे? न्यायाधीश महादेव गोविंद रानडे व वासुदेव, हे गणेश वासुदेव जोशी, त्यांना सार्वजनिक काका म्हणतात. याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे की सार्वजनिक काका कोणाला म्हणतात बाबा? तर गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणतात. ओके, अध्यक्ष कोण आहेत याचे सार्वजनिक सभेचे? श्रीनिवास पंत प्रतिनिधी औंध संस्थानाचे ते, आणि उपाध्यक्ष पण लक्षात ठेवा श्रीमंत चिमणाजी रघुनाथ पंत सचिव भोर. असे प्रश्न विचारलेले आहे. मला वाटतं याच्यावर उपाध्यक्षावरती प्रश्न मला वाटतं सध्या तरी माझ्या वाचनात नाही, पण याच्यावरती प्रश्न विचारलाय, याच्यावरती विचारलाय, सगळ्या गोष्टीवरती प्रश्न विचारून झालेला आहे. याच्यावरती पण विचारून जातील. म्हणजे जे राहिलं का, समजा आता या पेजवर तर एवढंच राहिलं, तुम्ही असं म्हणायचं याच्या हाय बारी. ओके, हाय बारी आहे, कारण की ते काही सोडणारच नाहीत. कारण काय काय विचारतील सगळं विचारून टाकतील ते. ओके, चला, नाही जर विचारलं आम्ही टेस्ट सिरीज वर टाकून देऊ. ओके, टेस्ट सिरीज मध्ये हा प्रश्न टाकून द्यायचा, मग संपला कार्यक्रम. म्हणजे ह्या माध्यमातून याच्यावरती टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न टाकला म्हणजे पूर्ण रिव्हिजन झालं ना तुझं. ओके, तुला क्लिक झालं, हा जमला कार्यक्रम. ओके, चला पुढे काय? कार्यामागील कल्पना व विचार न्यायाधीश रानडे यांनी, आणि विचारांच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक काकांची, म्हणजे कोण? गणेश वासुदेव जोशी, या पद्धतीने सार्वजनिक सभेचे पुण्यात मोठे कार्य होते. ओके, तर यांच्या विचार अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक काका आणि महादेव गोविंद रानडे यांच्या पद्धतीने सार्वजनिक सभेचे मोठे कार्य त्यांनी होतं, सार्वजनिक सभेचं कार्य होतं. पुढे बघूत आपण काय काय होतं ते. ओके, आपण बघूयात, सोपं आहे एकदम, पटापट बघूयात. एक सेकंड. हा, सभेचे मान्यवर अध्यक्ष लोकमान्य टिळक, गोपाळ हरी देशमुख, अप्पासाहेब पटवर्धन, ल व भोपटकर. हे नाव लक्षात ठेवा. थोडंसं नवीन नाव दिसलं ना, थोडंसं वेगळं नाव वाटलं ना आपल्या वाचनात, नाही आता माझ्या वाचनात नाही, प्रश्न येऊ शकतो. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. ओके, बाकी आपल्याला टिळक, लोकमान्य टिळक, गोपाळ हरीश देशमुख, अप्पासाहेब पटवर्धन नाव माहिती आहे, यांच्यावरती प्रश्न आलेला. थोडंसं वेगळं नाव आहे का नाही रे, प्रश्न आलेला आहे. ऑप्शनच हेच, पुढचं ऑप्शन हे. ओके, जर त्यांचा लबचं फुल फॉर्म मिळाला तो लगेच लिहून ठेवायचा, संपला कार्यक्रम. म्हणजे हे दोघांवरती प्रश्न ऑलरेडी विचारलेत, यांच्यावरती पण विचारलाय, आणि आता हे यांची वारी येऊन जाईल. ओके, महत्वाची गोष्ट आहे. चला, सार्वजनिक सभेचे प्रमुख कार्य काय होतं की 1876 ते 77च्या दुष्काळात आर्थिक आणि कृषीविषयक समस्यांचा त्यांनी काय केला? अभ्यास केला. कधी? 1876 आणि 77च्या दुष्काळच्या याच्यामध्ये. ओके, सरळ असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, मी मागच्या याच्यात सांगितलं की असं विचारलं जाऊ शकतं की 1876 ते 77च्या दुष्काळात आर्थिक व कृषीविषयक समस्यांचा अभ्यास कोणी केला बा? कुठल्या यानं केला? ओके, सार्वजनिक सभेनं केला. ओके, चला पुढे काय? लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभेमार्फत खंडबंदीची चळवळ व साराबंदी उभारली. ओके, असा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. कोणी उभारली बाबा? तर टिळकांनी उभारली. ओके, पण कशाच्या माध्यमातून? सार्वजनिक सभेच्या मार्फत. खंडबंदीची चळवळ, त्याला साराबंदी चळवळ अशी देखील म्हणतात. ओके, तर ते काय, ते टिळक जेव्हा असतील, बाळ गंगाधर टिळक ज्यावेळी आपण अभ्यास करू त्यावेळी आपण मग डिटेल ते बघू. इथे डोकं खाजवत बसू नका की मग मला सर खंडबंदीची चळवळ म्हणजे काय असलो, हे रिव्हिजन सेशन आहे. ओके, मग आपण जाणून घ्यायचं भाऊ. मग ते लोकमान्य टिळक ज्यावेळी आपण वाचू त्याच्यात ते मिळून जातं तुम्हाला. ओके, त्याच्याबद्दल तुम्ही सध्या टेन्शन घेऊ नका. आता बरेच जण इथंच थांबतील, पुढचं वाचणार नाही.
रिव्हिजन पटापट पाहिजे. ओके. टिळकांच्या काळात सार्वजनिक सभेवर जहालांचे वर्चस्व निर्माण झाल्याने रानडे आदी मवाळांनी तिचा त्याग करून डेक्कन सभा केली. काय केलं टिळकांच्या काळात सार्वजनिक सभेवर काय झालं की जहाल लोक, जहाल आणि मवाळ त्याची लिस्ट तुम्हाला माहित पाहिजे की जहाल कुठले आणि मवाळ कुठले, त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. ओके. जहालांची लिस्ट, मवाळांची लिस्ट. मग ते जहाल मवाळ कुठं काय फूट पडली काय भानगड ते बघू आपण. पण पहिले तुमचं परफेक्शन माहित पाहिजे की मला जहालवाले आणि मवाळवाले. ओके. मग काय झालं टिळकांच्या काळात काय झालं की सार्वजनिक सभेवर जहालांचे वर्चस्व निर्माण झालं आणि रानडे आणि आधी जे मवळ लोक आहेत, म्हणजे याच्यातून तुम्हाला कळलं की टिळक कसे होते रे, जहाल होते, आणि रानडे कसे होते रे, मवळ होते. संपला कार्यक्रम. हे तर तुम्हाला कॅटेगराईज झाले. ओके. त्यांचं वर्चस्व निर्माण झालं. म्हणून या मवळांनी काय केलं म्हणजे रानडे गटांनी काय केलं, डेक्कन सभेची स्थापना केली. असा दणकन प्रश्न आला. असे प्रश्न आलेले आहेत भरपूर. डेक्कन सभा कोणी स्थापन केली, मग त्याच्या मागचं कारण पण लक्षात पाहिजे. ओके. कारण एक वेळ नाही लक्षात राहिलं चालतंय, पण रानडे यांनी काय काय स्थापन केली रे, डेक्कन सभा स्थापन केली. संपलं. सार्वजनिक सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या 2016 साली मीरा पावगी यांची सभेच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली झाली. 150 वर्षाच्या इतिहासात अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला होत्या त्या. ओके. कोण? मीरा पावनी 2016. जर याच्यावरती प्रश्न नसेल आला तर कधी ना कधीतरी 100% प्रश्न येणार, किंवा येऊ शकतो, मुख्यला येऊ शकतो, पूर्वला येऊ शकतो. ओके. नाही तर मग टेस्ट सिरीजला टाकून देऊ आपण. ओके. मीरा पावनी. ओके. महत्वाची आहे. चला, महत्वाची गोष्ट आहे, नाव महत्वाचं आहे. ओके. हे थोडंसं करंट रिलेटेड पण आहे. म्हणजे तुम्हाला कळलं ना इतिहासला करंट रिलेटेड काय असतंय ते असतंय. समजलं ना. म्हणजे बरेच जण म्हणतील की इतिहासला काय करंट आहे, हे करंट आहे. ओके. मग प्रत्येकाचं बघू नका, चर्चेत असेल ते बघत चला, उगी शोधत बसू नका. माहित नाहीच काही गोष्टी उगीच सर्च करत बसली, घातली 2 दिवस, असं आहे का? नाही. काय? आर्य समाज 1875. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. कधी रे? ओके. याला मूळ थांब. 10 एप्रिल 1875 मुंबई येतं. कोणी पण आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती. हे नाव पाठ कर, ही तारीख पाठ कर, निदान 1875 पाहिजे आणि मुंबई पाठ पाहिजे. ओके. प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई इथं झाली. ओके. सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यात झाली. ओके. मागचं आता सार्वजनिक सभा ते पण पुण्यात झालं. म्हणजे पुण्यात कुठले, मुंबईला कुठले, लिस्ट पाहिजे. पाठ. संपला कार्यक्रम. ओके. चला, जमलं. ओके. चला पुढे काय? प्रार्थना समाजाच्या विनंतीस मान देऊन स्वामी दयानंदांनी पुण्यातील जनतेस वेदांचे मार्गदर्शन केले. स्वामी दयानंद यांनी काय केलं बा, तर वेदांचं मार्गदर्शन केलं. कोणाच्या आहे? प्रार्थना समाजाच्या विनंतीस मान देऊन. ओके. मात्र पुण्यातील सनातन लोकांनी काय केलं, त्याला मोठा विरोध केला. सनातनी लोक पुण्यातले त्या काळाचे विरोध करून टाकला की नाही, हे काय आपलं आर्य समाज वगैरे याचं काय आम्ही चल देणार नाही. स्वामी दयानंदांना त्यांनी लोक विरोध करायला येत असतात. चांगल्या गोष्टी लोक विरोधच करत असतात, कोणी असू दे. मग ओके, ती गोष्ट आहे. 1877 मध्ये स्वामी दयानंद यांनी महाराष्ट्राबाहेर म्हणजे तत्कालीन तेव्हा काळचं पंजाब प्रांतामधील लाहोर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन केली. साहजिकच लाहोर हेच पुढील काळात आर्य समाजाचे प्रमुख केंद्र बनले. आता असं विचारलं उद्या परीक्षेला की खालीलपैकी कुठल्या समाजानं तत्कालीन पंजाब प्रांतामध्ये किंवा राहुल येथे आपल्या समाजाची शाखा स्थापन केली? सहज आहे, सहज विचारण्यासारखा प्रश्न आहे. मग आपल्याला उत्तर माहित पाहिजे, आर्य समाज. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्रात आर्य समाजाने मुंबई जिथे त्यांची स्थापना झाली, सोलापूर, कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय स्थापन केली. म्हणजे मुंबईत तर कळून जातं की त्यांची स्थापना तिथं झाली, पण सोलापूर आणि कोल्हापूर महत्वाचं आहे. आणि आर्य समाजाबद्दल प्रार्थना समाज असेल, सार्वजनिक सभा असेल, किंवा पुढची आपल्याला बघायचं आता राष्ट्रीय भारतीय सामाजिक परिषद असेल, याच्याबद्दल जी ऍडिशन आता जुनं 11वीचं स्टेट बोर्ड असेल त्याच्यातूनही आपल्याला बघायचं आहे. त्या पूर्ण गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ओके. चला सर, जमलं. ओके. आता पुढच्या याच्यात बघायचं आपल्याला की राष्ट्रीय भारतीय सामाजिक परिषद किंवा राष्ट्रीय सामाजिक परिषद किंवा भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद स्थापना 1887. याचे संस्थापक कोण आहेत? न्यायाधीश महादेव गोविंद रानडे आणि रघुनाथ राव, हे दोघं आहेत. प्रश्न येऊ शकतो. ओके. 1887 मध्ये चेन्नई येथील राष्ट्रीय सभेच्या 3ऱ्या अधिवेशनात सामाजिक परिषदेची पहिली बैठक पडली. ओके. चला, ठीक आहे. मूळ उद्देश काय होता? हा उद्देश लक्षात ठेवा, डेट लक्षात ठेवा, संस्थापक लक्षात ठेवा. बाकी हे तुम्ही एकदा वाचलं तरी क्लिअर होऊन जातं. प्रत्येकच गोष्ट लक्षात ठेवायची गरज नसते, पण काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात.
मूळ उद्देश काय होता यांचा की भारतातील सामाजिक समस्यांची चर्चा करून धर्म सुधारणेस अनुकूल वातावरण निर्माण करणे. ओके, भारताची धार्मिक सामाजिक समस्या आहे त्याच्यावर चर्चा करून धर्म सुधारणेस काय करायचं, धर्मात सुधारणा करायच्या, त्यासाठी अनुकूल चांगलं वातावरण निर्माण करणं हे त्यांचं काम होतं. ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघायचं की विधवांची दुस्थिती, बहुपत्नीत्व, बालविवाह, अस्पृश्य या अनिष्ट रूढीने त्यांनी काय केलं, विरोध करून भारतीय समाजाचे शुद्धीकरण करण्याचा त्यांनी या परिषदेची स्थापना केली. ओके, कशासाठी स्थापना केली हा सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे वरचं हे एक वेळ नाही अनुकूल वातावरण वितरण याच्यावर तर नाही विचारला, पण इथे प्रश्न विचारतात 100%. कशामुळं, ह्या गोष्टी हे जे गोल गोल केले का हे 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. सरळ ऑप्शन येतं. ओके, चला पुढे काय, या परिषदेने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिलं. हे लय महत्वाचं आहे. ही लाईन लक्षात ठेवा, किंवा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, महत्वाचं आहे. खालीलपैकी कुठल्या परिषदेने किंवा हेने आंतरजातीय विवाहांना, विधवा पुनर्विवाहाला दिलाय, बाकीच्या याने दिलाय का, कुणी कुणी दिलाय याची लिस्ट करू शकता, तर कुणी कुणी नाही दिला असं लक्षात ठेवू शकता. ज्याने दिलं त्याचं लक्षात ठेवा, ज्यांना नाही दिलं तर जाऊ एवढं. ओके, म्हणजे आपल्याला परीक्षेसाठी म्हणतोय मी. ओके, अभ्यासाच्या बाबतीत. चला, बालविवाह रोखण्यासाठी सामाजिक परिषदेने प्रार्थना चळवळ चालू केली. प्रार्थना समाज वेगळा, चळवळ वेगळी, प्रश्न इथे येऊ शकतो. ओके, हे खूप महत्वाचं आहे. उद्या असं जर विचारलं, 2 विधान दिले की काय बालविवाह रोखण्यासाठी सामाजिक परिषदेने प्रार्थना चळवळ सुरू केली, असं एक विधान आहे. आणि दुसरं विधान आहे प्रार्थना समाजाने प्रार्थना चळवळ आहे, बालविवाह रोखण्यासाठी प्रार्थना समाजाने प्रार्थना चळवळ सुरू केली. आता जे नवीन पोरं असतील, अभिप्राय नाव सारखं दिसेल, हा असं उत्तर हाणटोक्का मग घरी आल्या कळलं अभिनव तर फसवलं. ओके, ही गोष्ट आहे. म्हणजे डोकं ठिकाणावर देऊन ज्यावेळी वाचतो आपण, टुक्का पण बरोबर वाचतो. ओके, म्हणजे आता तुम्हाला कळलं की प्रार्थना समाज आणि प्रार्थना चळवळ हे वेगवेगळ्या गोष्टी. संपला कार्यक्रम, तिथंच संपवायचा. ओके, पुढे काय महत्वाचं आहे, सामाजिक परिषद ही स्वतंत्रपणे कार्य करणारी संघटना होती. मात्र राष्ट्रीय सभेतील सनातनवाद्यांच्या विरोध केल्यामुळे या परिषदेत काँग्रेस अंतर्गत संघर्षाचे काय झालं रे, स्वरूप प्राप्त झालं. ओके, काही लोकांनी राष्ट्रीय सभेतील त्याला विरोध करायचा प्रयत्न केला वगैरे वगैरे, त्या गोष्टी झालेल्या आहेत इतिहासाबद्दल, त्या वाचून घ्यायच्या आहेत. डिसेंबर 1887 मध्ये मद्रास, ओके, चेन्नई येथे सामाजिक परिषदेचे पहिले अधिवेशन संपन्न पडले. कुठं पडले एवढं लक्षात ठेवू शकता. ओके, मद्रास आणि चेन्नई. ओके, तर ह्या गोष्टी आपण बघितल्या. पूर्ण आपण एकदम डिटेल पद्धतीनं प्रार्थना समाज बघितलेला आहे. ओके, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा, ओके, राष्ट्रीय ही जी चळवळ आहे, राष्ट्रीय सामाजिक परिषद, आर्य समाज आपण बघितलेला आहे. ओके, सार्वजनिक सभा आपण बघितलेली आहे, त्याचं 1870 सार्वजनिक सभा, या पूर्ण गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता आपल्याला काही समाज सुधारक बघायचे, त्यांच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती बघायची आहे. किंवा याच्याबद्दल आता त्या शोकल्यामध्ये आहे की समाज सुधारक आपल्याला जवळपास 29 वगैरे समाज सुधारक आहेत. तर याच्यामध्ये पण आपल्याला बघायचंय की आता हे एवढं मी प्रत्येक गोष्टीबद्दल बोलत नाही, पण आता महाराष्ट्रातील समाज सुधारक आहेत, तर याच्यामध्ये काय काय कामाचं आहे भावा, नेमकं काय भानगड आहे, 5 मिनिटात आपण बघू की याचे एवढे मोठे नावं दिसायलेत, मग मला सर टेन्शन येईल. मी सांगतो तुम्हाला आता की हे समाज सुधारक आहेत. समजा जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे, जन्म कुठे झाला त्यांचा, मुंबईचा. जन्म पण विचारतात का? हो, विचारतात. ओके, जन्माची तारीख लक्षात ठेवलं काय होतंय, कळतं आपल्याला किती कधी जन्मले आणि कधी त्यांचा मृत्यू झालाय. आणि मधल्या काळात म्हणजे एखादं ऑप्शन आलं की समजा 1803, 1865, समजा एक जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल आता ऑप्शन मध्ये आहे की समजा कोणी म्हटलं की 1888 ला जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबईमध्ये कॉलेजची स्थापना केली, तर 1865 ला त्यांचा मृत्यू झालाय ना, जन्म त्यांचा 1803 ला आहे. तुम्हाला क्लिअर झाला एक अंदाज की 1888 ला ते नव्हतेच. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे काय होतं की ऑप्शन एलिमिनेशन मेथडला त्या गोष्टी कामाला येतात. प्रत्येकच गोष्ट पाठ करायची का नाही, प्रत्येकच समाज सुधारकाचं पाठ करायचं का नाही, तर टप्प्याटप्प्याने. ओके, ती गोष्ट आहे. मग त्यांना नाव काय विचारत होतं याच्यावरती मात्र प्रश्न येऊन गेलेले आहेत भरपूर. इथे प्रश्न आहे, इथे प्रश्न आहे. हे लोकहित हादी, हे भाऊदाजी लाड, ज्यांचं की रामचंद्र विठ्ठल लाड हे त्यांचं नाव, त्यांचा जन्म मांजरी गोव्याला, त्यांचं डॉक्टर भाऊदाजी असं त्यांचं नाव होतं. ओके, प्रश्न विचारलाय. राव बहादूर पण कोणाला म्हणतात, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात, टोपण नावं त्यांना प्रश्न विचारलेत. म्हणजे हा चार्ट वरून तुम्हाला कळतंय की मला टोपण नाव आणि त्यांचं पूर्ण नाव हे माहित पाहिजे. मग दुसरी प्रायोरिटी माहित पाहिजे मला जन्मगाव, नंतर त्यांचा जन्म आणि मृत्यू सोबत एक नॉर्मली लक्षात ठेवण्याचं माझं काम आहे. हे तुम्हाला प्रायोरिटी कळली. आता मी असं म्हणणार नाही की समाज सुधारक सोडून द्यायचं घ्या.
मग मला हाणायलाच येतील लोक आपल्या महाराष्ट्रात. ओके, तसं मी म्हणणार पण नाही, कारण की सगळ्यांबद्दल आदर आहे. ओके, पण जुने प्रश्न मॅक्झिमम ज्यावेळी वाचतील तुम्ही, तेव्हा तुम्हाला कळेल की पहिल्यांदा या समाज सुधारकाचं आपल्याला पाठांतर करायचं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने, मग बाकीच्या समाज सुधारकाचं. पण कामं सगळ्यांचीच जबरदस्त आहे, त्याच्याबद्दल वादच नाही, कुणी असो. ओके, इथं तर कमीच दिलेले आहेत चार्टमध्ये. ओके, भरपूर समाज सुधारक आहेत. चला, आता प्रत्येकाचं नाव घेत बसणार का नाही, म्हणजे या व्हिडिओमध्ये घेणार नाही. बाकी पूर्ण समाज सुधारक आपण शिकू, विषयच नाही त्याच्याबद्दल. ओके, बघा आता याच्यात काही नवीन नावं असतील की ज्यांच्याबद्दल सर आता मी हे भाऊराव पाटील असतील, यांच्याबद्दल आता कर्मवीर भगीरथ यांच्यावरती प्रश्न आलेला आहे. आता याच्यात तर नवीन नाव असं नाहीये सध्या, म्हणजे एक ऐकलं नसेल असं, सगळेच नावं ऐकलेले आहेत म्हणजे. ओके, पण एखादा नवीन समाज सुधारक आहे, त्यांचे प्रश्न आले समजा, म्हणजे त्यांच्यावरती ऑप्शन आहेत, हे आहे, तर थोडंसं नवीन नाव ज्यावेळी असेल, समजा तुम्ही एक दोन पुस्तक वाचले, त्या पुस्तकात काही नावं नाही आहेत आणि मग हे नवीन याच्यात तुम्हाला सापडतायत, तर त्याच्यावरती प्रश्न येतो. कारण की परीक्षेमध्ये काही नवीन नावं सांगतात ते. समजा प्रार्थना समाज आहे, त्याचे सदस्य नवीन नावं त्याच्यात नसतील, प्रश्न येत आहे. सत्यशोधक समाज, त्याच्याबद्दल कोणी कोणी मदत केली, त्याच्यावरतीच प्रश्न येते. मग पुस्तकात ते सहसा लवकर सापडत नाही. ओके, त्याच्यावरती प्रश्न येत असतो. ओके, आता आहे की समाज सुधारकांनी त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, हा हे लय महत्वाचे बघ. या संस्थांनी महान कार्य केले, त्याच्याबद्दल वादच नाही. समाज सुधारकांनी पण जबरदस्त कामं केले, त्याच्याबद्दल आपल्याला वाद नाही. पण नाना शंकर शेठ आहे बघा, नाना शंकर शेठ, त्यांचं टोपण नाव होतं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. प्रश्न दणकन येऊन गेलेला आहे. विवाह उत्तेजक मंडळ रानडे, प्रश्न येऊन गेलाय. ओके, रमाबाई रानडे यांच्यावरती प्रश्न आलेला आहे. महर्षी यांच्यावरती पण प्रश्न आलाय. ओके, ह्याच्यावरती जास्त आलं हे एवढं. ओके, इकडे आलाय, असं नाही की नाही आला. जनक्का शिंदे निराश्रित सेवा सदन, हे थोडंसं नाव लक्षात ठेवा बघा, जर वेगळं नाव आहे. ओके, वेगळं नाव आहे. ओके, त्याच्यानंतर काय, कर्मवीर भाऊराव पाटील ऑफ 100% त्याच्यावरती खूप प्रश्न आलेले आहेत. ओके, सगळंच आलेलं आहे, याच्यावरती बोलायची गरज नाही की सगळंच महत्वाचं आहे. महान कार्य आहे आणि जबरदस्त हे आहे. प्रत्येक रयत शिक्षण संस्था तर फेमस आहे, अरे वादच नाही त्याच्याबद्दल, विशेष क्लोज. ओके, त्याच्याबद्दल विदा सावरकर मित्रमेळा अभिनव प्रश्न आलेला आहे. ओके, महात्मा गांधी प्रश्न आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण गोष्टीवरती प्रश्न आलेला आहे. एकदम ओके कार्यक्रम आहे. मजूर पक्ष वगैरे हे थोडंसं लक्षात ठेवायचं. हे पक्ष आहेत का, हे बहिष्कृत हित सारणी सभा 1924. ओके, त्याच्यानंतर मजूर पक्ष, म्हणजे थोडंसं डिटेल जर सिक्वेन्स लावायला दिलं, मग मला तर वर्षात लक्षात नाही राव, मग असं होऊ नये. ओके, ज्यावेळी मी हे सगळे समाज सुधारक घेईल, महात्मा फुले घेईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले वगैरे सगळे घेईल टप्प्याटप्प्याने, तर तेव्हा तुम्हाला त्या डिटेल पद्धतीने मी सांगाल की बाबा नेमकं काय, कशावरती फोकस द्यायचं, कसं लक्षात ठेवायचंय, कसं आपण त्या जीवनात पण त्या गोष्टी घ्यायच्या त्यांच्याकडून, महापुरुषांकडून. नुसतं वाचायचं नाही, काही गोष्टी घ्यावं पण लागतील ना. ओके, तर त्या गोष्टी आहेत. सरस्वतीबाई जोशी, थोडंसं नाव वेगळं आहे, लक्षात ठेवा. स्त्री विचारवंती संस्था पुणे त्यांनी स्थापन केली. ओके, तर ह्या गोष्टी आहेत. तर एवढ्या गोष्टी होत्या याच्यामध्ये आहेत, इकडे पण आहेत बघा. हा, पंडिता रमाबाई. ओके, कृपा सदन, शारदा सदन, मुक्ती सदन, आर्य महिला समाज, ही जी सदन आहेत का, याचा उद्देश पण लक्षात ठेवा हवा याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही पंडिता रमाबाई वाचाल तर तेव्हा कृपा सदन काय उद्देश होता ते स्थापनेमागे. शारदा सदन मुंबईमध्ये होतं, कुठं होतं याच्यावरती प्रश्न आलाय. मुक्ती सदन कुठं होतं, ओके, याच्यावरती प्रश्न आहे. आर्य महिला समाज कुठं होतं, पुण्यात. ओके, आणि याचा उद्देश लक्षात ठेवा. याचा उद्देश, याचा उद्देश काय होता, काय कशाला स्थापन केलं होतं, कुठे स्थापन केलं होतं, काय होतं, पूर्ण प्रश्न येतो त्याच्यावरती. पूर्ण विषयच नसतो याच्यामध्ये. ओके, हा, चला जमलं. पंजाबराव देशमुख यांच्यावरती प्रश्न आहे. शिवाजीराव पटवर, हे ऑप्शन थोडंसं नवीन वाटायचं मला पहिल्यांदा, मी ज्यावेळी नवीन वाचायचो का यांच्यावरती प्रश्न येऊन गेला प्रश्न, ऑप्शन तर येऊन गेला. याच्यावरती आला का नाही मला माहित नाही, पण डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन मला वाटतं प्रश्न येऊन गेल्यासारखं मला वाटतंय. ओके, म्हणजे नवीन नाव वाटलं ना ती 100% प्रश्न विचारतात. बाबा आमटे, बाकी तर भरपूर समाज सुधारक आहेत, वादच नाही त्याच्यामध्ये. आनंद भावर वगैरे, हे आनंदवन वगैरे, वरोडा चंद्रपूर कुठे, हे लक्षात ठेवत जा. आनंदवन कुठे आहे भाऊ, मग अशोकवन कुठे आहे, मग नागेपल्ली कुठे आहे. ओके, हे सरळ प्रश्न येतील, सरळ म्हणजे करंट मध्ये पण येऊ शकतात. ओके, असं इतिहास असेल, करंट असेल, लिंक करायचं, मस्त हसत खेळत अभ्यास करायचा. जे महापुरुषांना सांगितलंय त्याचा आचरणात आणायचा प्रयत्न करायचा. जेव्हा पॉवर मध्ये येऊ तेव्हा मग आपण त्याची अंमलबजावणी करू. चांगल्या गोष्टीची, वाईट गोष्टी, चुका असतील, होईल जास्त काय व्हायचं ते, म्हणजे कमी करू. ओके, ती गोष्ट आहे. चला, तर या गोष्टी आहेत. परमहंस, मतप्रशंसा, गुजाबा जोशी पुणेकर वगैरे, शाश्वत पंथाचे अनुयायी. ओके, चला ठीक आहे. या गोष्टी आहेत. पूर्ण महाराष्ट्रातील धार्मिक चळवळी आपण त्या क्लिअर केलेल्या आहेत. ओके, तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.